तिलकनगर बाल विद्या मंदिर, स्टँडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट इंग्लिश बालभारती, Unit 5, Topic 2, Door shapes. In previous video, we already learned about Topic 2, Door shapes. Now today we are going to write some homework on it. Write down this homework in your English notebook. हा अभ्यास तुम्ही तुमच्या इंग्रजीच्या वहीत लिहा. हार्ड वर्ड्स म्हणजे कठीण शब्द. 1. डो, DOUGH, डो म्हणजे पीठ. 2. फ्लोर, FLOUR, फ्लोर म्हणजे पीठ. 3. स्पून, SPOON, स्पून म्हणजे चमचा. 4. ड्राय, DRY, ड्राय म्हणजे कोरडे. 5. स्टिकी, STICKY, स्टिकी म्हणजे चिकट. 6. स्क्वीज, SQUEEZE, स्क्वीज म्हणजे पिळून काढणे. 7. डेकोरेशन, DECORATION, डेकोरेशन म्हणजे सजावट. 8. मस्टर्ड सीड, MUSTARD, मस्टर्ड म्हणजे मोहरी. सीड, SEED म्हणजे बी. 9. ऑनियन सीड, ONION, ऑनियन म्हणजे कांदा. सीड, SEED, सीड म्हणजे बी, कांद्याची बी. क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट दी इन्ग्रेडियंट्स विच आर यूज फॉर मेकिंग डो. इन्ग्रेडियंट्स म्हणजे साहित्य. पीठ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते ते लिहा. आन्सर, दी इन्ग्रेडियंट्स विच यूज फॉर मेकिंग डो आर, म्हणजे पीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य. फ्लोअर 1 कप म्हणजे 1 कप पीठ. सॉल्ट 1 कप म्हणजे 1 कप मीठ. ऑइल 4 टीस्पून म्हणजे 4 चमचे तेल. वॉटर म्हणजे पाणी. सीड और दाल, डेकोरेशनसाठी बिया आणि डाळी. क्वेश्चन नंबर 2 आहे, हाऊ मेनी टाईप्स ऑफ फ्लोअर डू यू नो, म्हणजे तुम्हाला पिठाचे किती प्रकार माहिती आहेत. अँड नेम देम, त्यांची नावे लिहा. आन्सर आहे 1. मिलेट फ्लोअर, मिलेट म्हणजे बाजरीचे पीठ, MILLET. फ्लोअर, FLOUR, मिलेट फ्लोअर म्हणजे बाजरीचे पीठ. 2 आहे सॉरघम, SORGHUM, सॉरघम म्हणजे ज्वारीचे पीठ. 3 आहे राईस फ्लोअर, RICE, FLOUR, राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचे पीठ. 4 आहे व्हीट फ्लोअर, WHEAT, FLOUR, व्हीट फ्लोअर म्हणजे गव्हाचे पीठ. 5 आहे मैदा, MAIDA, मैदा. 6 आहे कॉर्नफ्लोअर, CORN, कॉर्न, FLOUR, कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ. 7 ग्राम फ्लोअर, GRAM, ग्राम, FLOUR, ग्राम फ्लोअर म्हणजे डाळीचे पीठ. क्वेश्चन नंबर 3 आहे, विच ऑफ दी शेप्स यू लाईक मोस्ट दॅट यू मेड, म्हणजे तुम्ही बनवलेल्या आकारापैकी कोणता आकार तुम्हाला जास्त आवडला आहे. यूज इट इन युअर ओन सेंटेन्सेस, ते तुमच्या वाक्यामध्ये लिहा. फॉर एक्झाम्पल, आय लाईक दी व्हील, म्हणजे मला चाक, मी बनवलेला चाक आवडला आहे. आय मेड, मी बनवलेला, मला चाक आवडलेला आहे, मी बनवलेला. वी यूज व्हील्स टू रन अ कार, मी त्याचा उपयोग, कार धावण्यासाठी त्याचा व्हीलचा उपयोग करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवलेल्या शेप्सचा सेंटेन्सेस लिहून काढा आणि सराव करा. थँक यू.